भेटी लागी जीवा लागलीसे आस, अभंगातील या ओळीप्रमाणे खरोखरच वैष्णवांच्या या मेळ्याला वारकऱ्यांना आपल्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते। आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात। या वर्षीही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी श्री क्षेत्र आळंदीतून तर संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूतून प्रस्थान करणार आहे। या दोन्ही पालख्यांचे मार्ग कसे असणार आहेत, त्या कुठे मुक्कामी असणार आहेत, याचं संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओत ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी देहूतील इनामदार साहेब वाडा येथून होईल। संत तुकाराम महाराजांची पालखी 29 तारखेला चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचेल। इथं पालखीचा पहिला मुक्काम असेल। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी आळंदीतून होईल। माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल। रविवार दिनांक 30 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी कासारवाडी मार्गे पुण्यात दाखल होईल। तुकोबांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सकाळी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होईल। धाकल्या व थोरल्या पादुका मंदिर दिघी संगमवाडी मार्गे पालखीचं पुण्यात आगमन होईल। पुण्यातील भवानी पेठेत माऊलींच्या पालखीचा दुसरा मुक्काम असेल। सोमवार दिनांक 1 जुलै रोजी श्रींच्या दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यातच असणार आहे। मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून हडपसर मार्गे लोणी काळभोरला नवीन पालखी तळ येथे पोहोचेल आणि तिथंच मुक्काम असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यातून दिवेघाट मार्गे सासवडला मार्गस्थ होईल। सासवड मध्येच पालखी मुक्कामी असेल। बुधवार दिनांक 3 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी उरुळी कांचन मार्गे यवत मध्ये पोहोचेल। यवत मधील पालखी तळ इथं तुकोबांची पालखी मुक्कामी असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड मध्येच मुक्कामी असेल। गुरुवार दिनांक 4 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी केडगाव चौफुला मार्गे वरवणला मार्गस्थ होईल। वरवणच्या श्री विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ होईल। जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल। शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी पाटस मार्गे उंडवडी इथं पोहोचेल। उंडवडीतील पालखी तळ इथं तुकोबांची पालखी मुक्कामी असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीतून वाल्हेकडे मार्गस्थ होईल। वाल्हे गावात माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल। शनिवार दिनांक 6 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बऱ्हाणपूर फाटामार्गे बारामतीत येईल। बारामती मधल्या शारदा विद्यालयात पालखी मुक्कामी असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाल्हेतून लोणंद मध्ये पोहोचेल। इथं पालखीचा मुक्काम असेल। रविवार दिनांक 7 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी मार्गे सणसर इथं पोहोचेल। सणसर मधील पालखी तळ इथं तुकोबांची पालखी मुक्कामी असणार आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा लोणंद मध्येच मुक्काम असेल। सोमवार दिनांक 8 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बेलवाडी मार्गे अंथुर्णे इथं पोहोचेल। त्याआधी बेलवाडीमध्ये पहिलं गोल रिंगण होईल। अंथुर्णेतील पालखी तळ इथं तुकोबांची पालखी मुक्कामी असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंदहून मार्गस्थ होत तरडगाव मध्ये येईल। इथं माऊलींची पालखी मुक्कामी असेल। मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी शेळगाव फाटा मार्गे निमगाव केतकी इथं पोहोचेल। निमगाव केतकीत पालखीचा मुक्काम होईल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तरडगावहून मार्गस्थ होत फलटण मध्ये पोहोचेल। इथं माऊलींची पालखी मुक्कामी असेल। बुधवार दिनांक 10 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी गोकुळीचा ओढा मार्गे इंदापूर मध्ये पोहोचेल।
इंदापुरात पालखीचा मुक्काम असेल आणि इथं दुसरं गोल रिंगण होईल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणहून मार्गस्थ होत बरड इथं पोहोचेल। बरडमध्ये माऊलींची पालखी मुक्कामी असणार आहे। गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बावडा मार्गे सराटी इथं पोहोचेल। इथं पालखीचा मुक्काम होईल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बरडहून मार्गस्थ होत नातेपुतेला पोहोचेल। इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम होईल। शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजला पोहोचेल। अकलूजच्या माने विद्यालयात तुकोबांच्या पालखीचा मुक्काम होईल। इथं तिसरं गोल रिंगण होईल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेहून मार्गस्थ होत माळशिरसला पोहोचेल। इथं माऊलींची पालखी मुक्कामी असेल। शनिवार दिनांक 13 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी माळीनगरहून बोरगावला पोहोचेल। माळीनगरमध्ये उभं रिंगण होईल। बोरगावला पालखीचा मुक्काम असेल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरसहून मार्गस्थ होत वेळापूरला पोहोचेल। इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल। रविवार दिनांक 14 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी माळखांबी मार्गे पिराची क्रोली गायरान इथं पोहोचेल। इथं तुकोबांच्या पालखीचा मुक्काम होईल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भंडी शेगावला पोहोचेल। इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम होईल। सोमवार दिनांक 15 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी भंडी शेगाव मार्गे वाखरीला पोहोचेल। इथं तुकोबांच्या पालखीचा मुक्काम होईल। तर बाजीराव विहीर येथे उभं रिंगण होईल। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देखील वाखरीमध्ये पोहोचेल। माऊलींच्या पालखीचा देखील इथं मुक्काम होईल। आणि मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी दोन्ही पालख्यांचा सोहळा श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होईल। तर बुधवार दिनांक 17 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी दोन्ही पालख्या श्री क्षेत्र पंढरपुरात विसावतील। आणि ज्यासाठी वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल होणार होता त्या विठू माऊलीचे दर्शन घेऊन ही आषाढी वारी सार्थकी लागली असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल। आषाढी वारी निमित्त सर्व माऊलींना शुभेच्छा। आपल्याला वारी कशी वाटली ते व्हिडिओच्या खाली जरूर कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त माऊलींपर्यंत पोहोचवा, त्यासाठी शेअर करा आणि यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा। जय हरी माऊली।